श्री दत्तगुरूंच्या 24 गुरूंपैकी 17वे गुरु पतंग. आकर्षणाचा अतिरेक आणि स्वतःच्याच विनाशाचा धडा. दत्तगुरू प्रवास करत होते. त्यांची दृष्टी बाहेरील जगात गुरु शोधत नव्हती, तर प्रत्येक क्षणात प्रत्येक दृश्यात जीवनाचं सत्य शोधत होते. एका रात्री त्यांनी पाहिलं, लहानसा दिवा लावलेला आणि त्याभोवती फिरत असलेले पतंग. एकामागून एक ते तेजाच्या ओढीत गुरफटत होते. काही फक्त जवळ जात होते, तर काही थेट ज्योतीवर आदळून जळत होते. आणि तरीही दुसरे नवीन पतंग त्याच विनाशाकडे धावत राहिले. तो क्षण दत्तगुरूंसाठी एक नवीन शिकवण होता. पतंग त्यांचा 17वा गुरु झाला. पतंग आकर्षणाचा अतिरेक. दत्तगुरूंनी जाणलं, पतंगाचा हेतू चुकीचा नसतो. तो प्रकाशाकडे आकर्षित होतो, तेजाकडे ओढला जातो, पण अतिरेक त्याला नष्ट करतो. जिथे भान संपतं तिथून विनाश सुरू होतो. तो प्रकाश सुंदर आहे, पण त्यात उष्णताही आहे. तेज प्रेरणादायी आहे, पण त्याची मर्यादा समजली पाहिजे. पतंग अज्ञानाने धावतो, विचार न करता निर्णय घेतो आणि आकर्षण त्याला जाळून टाकतं. दत्तगुरूंना मिळालेला जीवनाचा धडा पतंगाने दत्तगुरूंना शिकवलं. आकर्षण स्वाभाविक आहे, पण विवेक त्याहून महत्त्वाचा. प्रकाश सुंदर असला तरी त्याला हात लावला तर जळतं. जे मन मोहात अडकतं ते स्वतःलाच हानी पोचवतं. मोहाची धाव कधीकधी अग्नीकडे नेते. खरा प्रकाश तोच जो तुमचं जीवन उजळवतो, जाळत नाही. प्रलोभनांकडे धावणे सोपे आहे, पण विवेकाने थांबणे कठीण, आणि तेच योग्य. अंध धावपळ नेहमी विनाशाला नेते. शहाणपण मार्ग दाखवतं आणि संयम वाचवतो. यातून आपल्यासाठी धडा. आजच्या जीवनातही आपण अनेक ज्योती पाहतो. चमक, प्रतिष्ठा, पैसे, संबंध, मोह, आकर्षण. सगळं चांगलं वाटतं, चमकदार दिसतं. पण जर त्यामागे धावताना विवेक हरवला, तर निष्पाप पतंगासारखं आपणही स्वतःला जाळून घेतो. थांबा, विचारा, कशाकडे धावतो आहोत? ते प्रकाश आहे की फक्त चमकणारी ज्वाला? आकर्षणाचा अतिरेक मोह नव्हे, विनाशाचा आरंभ असतो. तप्त ज्योतीकडे नव्हे, खऱ्या प्रकाशाकडे धावा.